मुलांनो, आपण पृथ्वीवर राहतो. पृथ्वीच्या सर्वात बाहेरच्या भागावर काही ठिकाणी जमीन तर काही ठिकाणी पाणी. पृथ्वीच्या भोवती हवेचे वातावरण म्हणजे हवेचा थर आहे. पृथ्वीवरील जमीन म्हणजेच शिलावरण होय. शिला म्हणजे दगड किंवा खडक. आवरण म्हणजे वेष्टन. खडकांचे आवरण म्हणजे शिलावरण. पृथ्वीवरील पाणी म्हणजे जलावरण आणि पृथ्वीवरील हवा म्हणजे वातावरण होय. सजीव असलेला थर म्हणजे जीवावरण होय. जमिनीच्या आतल्या भागात गांडूळ, साप, उंदीर इत्यादी बेळे करून राहतात. जीवावरण तीनही आवरणात असते, म्हणजे सजीव तीनही आवरणात आढळतात. सजीव वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. उदाहरणार्थ, जमिनीवर प्राणी राहतात, कीटक आणि पक्षी हवेत उडतात, तर माशांसारखे जलचर पाण्यात राहतात. जमिनीच्या आतल्या भागात गांडूळ, साप, उंदीर इत्यादी बेळे करून राहतात. काही वनस्पती पाण्यात वाढतात, तर काही पाणथळ जागी म्हणजे नेहमी पाणी असलेल्या जागी वाढतात. काही वनस्पती जमिनीवर वाढतात. आपण आज या आवरणांची म्हणजे पृथ्वीच्या थरांची माहिती घेऊया. शिलावरण. पृथ्वीचे कवच म्हणजे पृथ्वीचा सर्वात वरचा भाग खूप कठीण आहे. त्याखाली वेगवेगळे थर आहेत. या थरांचा भाग आणि कठीण कवच मिळून तयार झालेल्या आवरणाला शिलावरण म्हणतात. माती, दगड, खडक, वाळू, ओसाड जमीन, सुपीक जमीन, दगडांचे उंच सुळके यांचे मिळून शिलावरण तयार झाले आहे. जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. ती उंच सखल म्हणजे वर खाली असते. जमिनीच्या या विविध प्रकारांना आणि आकारांना भूरूपे असे म्हणतात. भूरूपे म्हणजे जमिनीचे प्रकार. उदाहरणार्थ, मैदान, डोंगर, टेकडी, पर्वत. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. पृथ्वीवरील सगळी जमीन सलग म्हणजे जोडलेली नाही. जमिनीच्या सलग मोठ्या भागास खंड असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीन 7 खंडांमध्ये विभागलेली आहे. आफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अंटार्क्टिका असे 7 खंड आहेत. आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. शिलावरण पाण्याखालीही असते. जलावरण. जल म्हणजे पाणी. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारचा जलभाग म्हणजे पाणी असलेला भाग मिळून जलावरण तयार होते. यात महासागर, सरोवरे, तलाव, नद्या इत्यादींचा समावेश होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बहुतांश पाणी महासागरांमध्ये सामावलेले आहे. महासागरांमधील पाणी खारे म्हणजे खारट असते. अटलांटिक, पॅसिफिक, आर्टिक, हिंदी आणि दक्षिण महासागर असे 5 महासागर आहेत. महासागर आणि जमीन जिथे एकमेकांना जोडलेले असतात त्या भागाला त्यांचा सीमा भाग म्हणतात. या सीमा भागाला सागर तट किंवा किनारपट्टी असेही म्हणतात. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे म्हणजे पाण्याचे साठे तयार होतात. ही जलरूपे महासागराचे भाग असतात. उदाहरणार्थ, समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी. महासागर. पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या खूप खूप मोठ्या साठ्याला महासागर म्हणतात. उदाहरणार्थ, हिंदी महासागर. सागर. महासागरापेक्षा आकाराने जरा लहान असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या साठ्याला सागर किंवा समुद्र म्हणतात. उदाहरणार्थ, अरबी समुद्र. उपसागर. खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या 3ही बाजू भूभागांनी म्हणजे जमिनीने वेढलेल्या असतात त्या जलाशयाला उपसागर म्हणतात.
उदाहरणार्थ बंगालचा उपसागर. आखात, जमिनीत शिरलेल्या सागराच्या अरुंद भागाला आखात म्हणतात. उदाहरणार्थ मानारचे आखात. सामुद्रधुनी, दोन सागरांना जोडणाऱ्या समुद्र जलाच्या अरुंद भागाला सामुद्रधुनी असं म्हणतात. उदाहरणार्थ पाल्कची सामुद्रधुनी. जमिनीवरून वाहणारे पाणी, पृथ्वीवरून म्हणजे जमिनीवरून पाण्याचे लहान मोठे प्रवाह वाहतात. या प्रवाहांचे पाणी गोड असते. उदाहरणार्थ नदी, ओढा. ओहोळ हे सर्वात लहान जलरूप आहे. ओहोळ म्हणजे अगदी थोडे वाहणारे पाणी. नदी हे सर्वात मोठे जलरूप आहे. खाऱ्या पाण्याची जलरूपे: सामुद्रधुनी, समुद्र, उपसागर, आखात, महासागर. गोड्या पाण्याची जलरूपे: नदी, उपनद्या, ओहोळ, ओढा, धबधबा, सरोवर. उतारावरून वाहताना ओहोळ, ओढे एकत्र येतात. त्यांच्या उपनद्या तयार होतात. उपनद्या जोडल्या जाऊन नदी तयार होते. नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. थंडीत काही ठिकाणी बर्फ पडते, तसेच काही ठिकाणी पाणीही गोठते, म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो. हिम म्हणजे गोठलेल्या रूपातील पाणी. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे डोंगरा एवढे तुकडे असतात. त्यांना हिमनग असं म्हणतात. हिम म्हणजे बर्फ, नग म्हणजे उंच पर्वत. थंड प्रदेशातील ढगातील पाण्याचे कण गोठतात. त्यांचे हिमकण म्हणजे बर्फाचे छोटे छोटे कण तयार होतात. काही प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो, म्हणजे बर्फ पडते. हे हिमकण एकावर एक साचत राहिले की त्यांचा बर्फ तयार होतो. एकावर एक साचलेल्या बर्फाचा आकार प्रचंड म्हणजे खूप मोठा होतो. जमिनीच्या उतारावरून बर्फाचे साठलेले थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात. त्यांची हिमनदी तयार होते. उन्हाळ्यात हिमनद्या वितळून पुन्हा त्याचे पाणी होते. जमिनीवरील पाण्याच्या साठ्याशिवाय जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप पाणी असते. त्याला भूजल असे म्हणतात. विहिरी, कूपनलिका खोदून म्हणजे खोलवर खणून हे भूजल बाहेर काढता येते. सर्व विहिरींना जमिनीखाली असलेल्या झऱ्यामुळे पाणी मिळत असते. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी, हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प म्हणजे वाफ या पाण्याच्या साठ्यांना एकत्रितपणे जलावरण असं म्हणतात. आपण काय शिकलो? पृथ्वीवरील जमीन म्हणजेच शिलावरण होय. पृथ्वीवरील पाणी म्हणजे जलावरण आणि पृथ्वीवरील हवा म्हणजे वातावरण होय. सजीव असलेला थर म्हणजे जीवावरण होय. जीवावरण तीनही आवरणात असते. जमिनीच्या सलग मोठ्या भागास खंड असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीन 7 खंडांमध्ये विभागलेली आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारचा जलभाग म्हणजे पाणी असलेला भाग मिळून जलावरण तयार होते. सामुद्रधुनी, समुद्र, उपसागर, आखात, महासागर ही खाऱ्या पाण्याची जलरूपे आहेत. नदी, उपनद्या, ओहोळ, ओढा, धबधबा, सरोवर ही गोड्या पाण्याची जलरूपे आहेत. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे डोंगरा एवढे तुकडे असतात. त्यांना हिमनग असं म्हणतात. हिम म्हणजे बर्फ. जमिनीवरील पाण्याच्या साठ्याशिवाय जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप पाणी असते. त्याला भूजल असे म्हणतात. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी, हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प म्हणजे वाफ या पाण्याच्या साठ्यांना एकत्रितपणे जलावरण असे म्हणतात. स्वाध्याय. एक एक उदाहरण लिहा. गोड्या पाण्याचे जलरूप: महासागर, सामुद्रधुनी, आखात,
उपसागर. मी कोण ओळखा. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी, हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प म्हणजे वाफ यांचा एकत्रित साठा. 2. जमिनीखालील खडकातील पाणी. 3. पाण्याचे सर्वात लहान जलरूप. 4. जमिनीचा सलग मोठा भाग. 5. पृथ्वीवरील जमीन. प्रश्न 3. जल आणि आवरण मिळून जलावरण असा शब्द तयार होतो. असे इतर शब्द लिहा पाहू.